हॅलो, आपल्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेखा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. माझ्या पद्धतीने तूप बनवायचं जर असेल आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हे तूप मी कसं बनवलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला व्हिडिओ सुरू करू. आता ही जी साय आहे ही साय आहे 3 दिवसाची आणि त्याच्यात एक दिवस थोडंसं विरजण टाकून किचन ओट्यावरती मी बाजूला ठेवली होती झाकण ठेवून. म्हणजे असं 4 दिवसाचं हे आहे. प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये मी काहीच ठेवत नाही, पण चुकून माझ्याकडून ठेवण्यात गेलं. आता ही मी काढून घेतलेली आहे स्टीलच्या पातेल्यामध्ये आणि ही ठेवत आहे मी आता गॅसवर वितळायला. आता फास्ट गॅसवरती पटकन वितळेल, पण पातेलं काळं होतं, उतू जाऊन शेगडी खराब होते. त्याच्यामुळे मी गॅस कमीच ठेवला आणि फिरवत फिरवत ही मी वितळून घेणार आहे. आता व्हिडिओ शूट करत होते आणि लाईट गेली, त्याच्यामुळे थोडा तुम्हाला व्हिडिओ असा अंधकच वाटणार आहे, ब्राईट वाटणार नाही. पण चला हरकत नाही, म्हटलं आता कशाला कॅन्सल करायचं म्हणून मी व्हिडिओ शूट केला. आणि हे बघा आता छान साय वितळत आहे. तशीच जी आपण फ्रीजमध्ये काढून मिक्सरला फिरवून ते तूप बनवतो ना, ते पनीरचा लेअर असं पातेल्याच्या बुडाला लागल्यासारखं होतं आणि थोडं थोडं तूप वरती येतं. हे मला आवडतच नव्हतं, म्हणून ही माझी पद्धत म्हणजे मी बरेच दिवस झाले आता असं केल्याने छान तूप बनलं म्हणून ही असंच बनवते. म्हटलं चला आता नाही, आपण व्हिडिओमधून सगळ्यांना हे सांगू शकतो, असं तर नाही प्रत्येकीला सांगू शकत ना. म्हणून आता मी आज व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासोबत म्हणजे हा शेअर केला. आता हे गॅस बंद करून आता मी याला बाजूला ठेवणार आहे आणि हे बाजूला ठेवून याच्यावर झाकण ठेवून 1 तास 1.5 तास तुम्हाला जेवढं काय म्हणजे रूम टेम्परेचर येईपर्यंत तुम्हाला हे झाकून ठेवायचं आहे. तेवढ्या टायमात तुमचा चहा पाणी होऊ शकतो, स्वयंपाक जे काही तुम्हाला करायचं आहे ते. आणि शक्यतोवर तूप आहे ना सकाळच्या वेळेलाच बनवायला पाहिजे, म्हणजे सकाळचाच पिरियड म्हणजे व्यवस्थित आहे त्याच्यासाठी, मेल्टही होत नाही, गोठतही नाही. आणि हे बघा आता मिक्सरला ती फिरून घेतली मी. मिक्सरमधून काढताना तुम्हाला दाखवलं नाही, कारण मी ओट्यावर ते मिक्सर लावलंच नव्हतं. ओटा छोटा आहे माझा, त्याच्यामुळे मी ते बाजूलाच ठेवले, फ्रीजवरती ठेवलेलं आहे, म्हणून तुम्हाला नाही दाखवलं. आता ते मी मिक्सरमधून इकडं हा गोळाच आला होता वरती लोण्याचा, तो काढून घेतला. आता हे ॲल्युमिनियमच्या पातेल्यातच खरं तर मी घ्यायला पाहिजे होतं, पण मला तेही कंटाळा आला बाजूने घ्यायचा ते, आणि जवळच होतं ते स्टीलचं, त्याच्यामुळे मी त्याच्यातच ही साय धुवून घेते. आणि हे पहा ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये त्याच्यातून काढून घेतली. तुम्ही डायरेक्ट ॲल्युमिनियमच्या पातेल्यातच साय ठेवू शकता आणि तेच वितळू शकता. स्टीलच्या पातेल्यामध्ये तूप चलतं, वेगळीच वाफ येते, घरभरतीचा धूर निघतो, त्याच्यामुळे ॲल्युमिनियमचं पातेलं व्यवस्थित आहे. हे बघा तूप वितळायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान तूप वितळत आहे आता. आणि तूप थोडंसं बुडाला लाल लाल असं दिसायला लागलं की एक तवा घ्यायचा, तवा गॅसवरती ठेवायचा, त्याच्यावर ते पातेलं ठेवायचं आणि हळूहळू हळू तूप छान आपलं कढतं. डायरेक्ट गॅसवरती डायरेक्टच काळं, परत ती साय घट्ट एकदम चिकटते बुडाला. तुम्ही जेव्हा हे करसाल तेव्हा माणसांना नाही की खरंच आहे म्हणून. आता हे 5-10 मिनिट मी तव्यावर असंच ठेवलं आहे पातेलं, डबा घासून पुसून स्वच्छ करून अगदी थोडासा तापवून घेतला आहे तव्यावरतीच. आणि आता तुम्ही बघू शकता हे तूप हे चाळणीने मी आता चाळून घेते डब्यात. खरं तर हे 3 दिवसाच्या साईवरचं तूप आहे आणि काही जणींची जास्तही निघत असेल किंवा 7-8 दिवस साचवली तर जास्तही होते, परंतु मग त्याचं ताक आपल्या कामी नाही पडत, खूपच आंबट होतं. आणि याचं ताक एकदम छान आहे. ताकाचा पण कशासाठी वापर करते, कढीसाठी करते, कधी पिठल्यासाठी, कधी तसंच फोडणी देऊन खाण्यासाठी. आता हे मी तुपावर म्हणजे दुसरं काहीच झाकण नाही ठेवत, ही जी चाळणी आहे ना तीच ठेवते, कारण वाफ जाऊन तूप हे नाही होत. नाहीतर मग घाम येतो, परत ते घामाचे थेंब खाली पडतात झाकण लावून ठेवलं तर. त्याच्यामुळे तीच चाळणी मी ह्या तुपावरती ठेवत असते. आणि हे बघा म्हणजे जवळपास आपलं 100 ग्रॅम तूप असेल, हे जास्त नाही. आणि मांजर येते
ताव मारून जाते, त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं चाळणी ठेवली तरी पण. आणि मी साईडला ठेवते आता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एकदा असं तूप तुम्ही नक्की बनवा आणि कसं झालं मला कमेंट करून सांगा. थँक्यू.